ओ कुठे चालले? गावात चाललोय कामाला. गावात वय बरं. मी काय म्हणते, मग येताना आहे ना 2 किलो शेंगदाणे आणा बरं. अगं आता 4 दिवस झाले, बाजार भरलाय मी घरात. अहो ते मला माहिती, संपले आता ते. एवढ्या लवकर? आणि मग तुम्हाला माहित नाही का, काल माझा उपवास होता, मग मी खाल्ले शेंगदाण्याचे लाडू बिडू बनवून मस्त भाजून बिजून खाल्ले. अगं बाई, 1 दिवस उपास होता तुझा. हा मग आता 4 दिवस झाले, बाजार संपला. एवढं लवकर संपले सांगतानी? हा. हे बघा, मला काही जास्त सांगू नका तुम्ही. मी काय म्हणते, शेंगदाणे आणा, ते कपड्याचे साबण पण संपले तेवढे आणा, 3-4 साबण आणा, म्हणजे जातील 2-3 दिवस. आणि काय होतं, साखर आणा 1 किलो, चहा पावडर पण आणा. आणि अजून काय राहिलं? अगं आता 4 दिवस नाही आले किराणा भरलेला, तू सगळं सांगते मला. अहो भरला म्हणजे काय? मग मी काय, तुम्हाला काय वाटतं जनावरांना काय टाकून बिकून देते का? हा, वापरतेच ना घरात, तेच खाता ना तुम्ही. तुम्हाला कधी ठेवले का मी आजपर्यंत उपाशी? आणि मी सांगायला लागले तुम्हाला हे आणा ते आणा, तर मला म्हणता अजून कसं आणायला होती तू. म्हणजे आता संपल्यावर पण मी सांगायचं नाही का तुम्ही आणा म्हणून? काय कटकट आहे तुझी. बरं जाऊन दे, जातो मी, बाजार येतो मी. काय कटकट? कटकट? आता जे आहे तेच सांगणार का नाही मी? खुशाल हा माणूस बोलतोय मला कटकट. नाही, ह्यांना नाही एक दिवशी अशी उपाशी मारते ना, मग बरोबर सगळेच्या सगळे वटणीवर येतील, सगळं आणून देतील मग मला इथं. लय गाबळ लय झालं बरं. काय म्हणते, काय करतो? काय नाही रे, इथं काम चालू आहे. हे काय काम चालू आहे, वावर जात हे पाणी द्यायचं अजून वांग्याला. वांगे सुकून चालले राहू, लाईट ठिकाणा काय व्हाय ना. काय म्हणतो? काय भाऊ, आलो इकडे निघून, त्या बायकोनी मोकार ताण, डोक्याला ताण दिलाय लय. ताण दिलाय? आता चालूच आहे घरात. बस बस खाली बस, पाहू आता काय झालंय काय नको आता. सांग बरं. काय सांगू तुला, त्या बायकोनी इतका डोक्याला ताण दिलाय मला. काय ताण दिलाय काय नेमकं? अरे सतत घरात किरकिर चालूच आहे माझ्या. अरे 4 दिवस झालाय घरात किराणा भरलाय, 2000 रुपयाचा किराणा भरलाय. निस्ती नास्तूस करते बायको. 4 दिवसात किराणा उडून टाकलाय ना, आज मला म्हणती परत किराणा आणा. निस्ती नास्तूस करते घरात. काय सांगू तुला आता. अरे मी काय म्हणतो तुला, संसार या चालूच राहतो भाऊ संसारात. हो, उलाढाल कधी जादा कधी कमी होत असतंय. हा, एवढं काय मनाला लावून घ्यायचं राव. लग्न झाल्यापासून निस्ता आणा लागलाय माझ्या माझ्या. जे आणा ते आणा, निस्ता आणा चालू आहे बायकोचा. काय सांगू तुला आता. अरे चालूच असतं भाऊ. हे कसं आहे, लग्न केलं का या आणा मागा लागतच असतो. हो, अरे संसार संसार, दोन जीवाचा संसार, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. असं आहे ते. आणा चालूच असतो भाऊ. आपण आपल्या पद्धतीने सुधारायचं, बायकोला व्यवस्थित समजून सांगायचं, बाबा असं नको करू तसं नको करू. हो, थोडं थोडं वापर म्हणायचं. हा भाऊ, काय सांगू तुला आता. 4 वेळेस तिच्या झाल्यात, नुसती माहेराला जाते इकडे. माझ्या 4 चक्रा झाल्यात तिच्या माहेराला. नुसतं जातोय तिला माहेरावरून घरी आणायला. आयला मग तू तिला जीव नाही लावित का रे? अरे काय सांगू, जीव नाही लाईत भाई, जीवा पाड प्रेम करतोय तिच्यावर मी. अरे मग आपली बायको आहे का? माय दररोज इथं काम करत होतो आम्ही 2 जण. आता उन्हाचा तडाखा झालाय, तिला म्हणलं भाकरी बनव, जेवायचंय. तवा गेली तिथं, मी एक काम करून राहिलो आता सगळं. अरे पण हिची सतत कटकट चालूच असती. माझ्या संग भांडती, माझ्या आई संग पण भांडती. तुमच्या आम्ही घरात किती जण आहेत? 3 जण आहेत घरात. हा, पण तरी किराणा यायला 4 दिवसाला किराणा लागतोय. काय करते, नुसती किराणा उडवतच राहती. 2000चा किराणा भरला राव मी. अरे समजून सांगायचं ना भाऊ, तिला सांगायचं ना हे दिवसमान कसे आहेत आता म्हणावा. असं नको करू म्हणायचं. तुमच्यात कोणी सांगायला आहे का नाही तिला सांगायला शिकवायला? अरे माझी आई बोलली तर माझ्या आईला सुद्धा माग बोलते आता ती. अरे तिच्या आईला मग तर अवघड झालं राहतो. माहेराला निघून जाती. नाही भाऊ, आता मी काय करणार आहे? हो, हा, तू तू पाय भाऊ तू. हो, काय लय डोक्याला ताप झालाय भाऊ. नाही तर मी नंतर येईल सांगेल. हो, हा हा, चल जाऊ का? हा जाय भाऊ. सुनबाई, स्वयंपाक केला का? नाही नाही. नाही. अगं ये बाई, जेवायला दुपार झाली ना आता पार. दिसती ना मला. दिसती ना म्हणजे आपण बसली असेल खाऊन. दुसऱ्याचा विचार कर. ते पोरग येईन पुढे पाठवलंय काय माहिती त्याला बी. ओय हे बघा आत्या, घरात काय नाहीये तर मी काय करणार आहे स्वयंपाकाला? काही नाही.
हा मग अगं 4 दिवस सुद्धा नाही झाले अजून किराणा भरलेला, काही नाही बोलत राहिली बाई तू तर. शेंगदाणे संपलेत, तुम्हाला भाजी शेंगदाणे लागतात. परत गहू संपलेत, दळण नाही, ज्वारीचं पीठ नाही, भाकरी कशा करणार, काहीच नाही, तांदूळ नाही, डाळ नाही, स्वयंपाक करू तर करू कसं मी? अगं येडी बिडी काय, आता 4 दिवस झाले ना किराणा भरलेला, तर एवढं लगेच कसं काय संपलं? अहो मग तो तुम्हीच खाता ना, तुम्हाला चारून चारून झालेत ना मस्त म्हशीवानी, अजून काय बाकी आहे? नीट बोला, नीट सांगते मी तुला, नीट बोलायचं माझ्या सांगा. मी काय चुकीचं बोलले, जे आहे तेच बोलले. तुझ्या बापाच्या घरून आणून खात नाही आम्ही, समजलं का? माझं पोरगण माझा नवरा कमवतो तेव्हा खातोय आम्ही. अहो आत्या पण तुम्हाला 4 टाइम द्यावं लागतं खायला. 4 टाइम पण तू एवढा किराणा कसं काय संपला? इथून मागं मी होते तेव्हा नाही संपला, आता कसं काय संपायला लागला किराणा? एकदा बरं तुम्ही इतके करून दिवस नाही संपला, आजच कसं काय संपला किराणा? एकदा तुम्ही करून बघा, मग तुम्हाला इथून कळेल. मागं तर मीच केलंय ना, तू आत्ता करायला लागली, इथून मागं मीच केलंय, हा. ध्यानात ठेव कधी पण. मग असं तुम्ही नुसतं रचरच गिरत राहायचे हाय ना, का मग ना? तुम्हाला कळत नव्हतं. हा ना? आता कसं मला सगळं कळायला लागले ना. आम्हाला कळतच नव्हतं 4 दिवसाचा किराणा भरून ठेवते होते का मी? हा. मला वाटतंय तुम्ही आहे ना महिनाभराचं म्हणून 4 दिवसात संपवत असताल, परत महिनाभरात उधारी आणत असताल. हाय का नाही? तुला माहितीच होत आहे ना? मग बाई धन्य ग बाई, तू आहे ना नुसती भांडणं करायवरच आहे. 4 दिवस झाले का तुला भांडणं पाहिजे, 4 दिवस झाले का तुला भांडणं पाहिजे, पण काम काही नको. मग मी ह्यांना बोलली होती की नाही मला राशन वगैरे भरून द्या, त्यांनी भरून दिल. अगं कवर भरीन तो, कवर भरीन कवर. मग तू 4 दिवसाला किराणा मागशील, कुठून आणून देईन तो? मग लागतोच ना घरात, आता घर आहे म्हटलं, खायचंच आहे म्हटलं, लागणारच ना. बरोबर ना. बेसन पीठ 1 किलो आणलं का अर्धा किलो तोंडाला लावायला जात आपलं, बेसन पीठ हाय का नाही? तुम्ही लावत जा, थोडं गोऱ्या पडतात. काय नको गं बाई, मला नाही कोण बघायचं आता गोऱ्या पडायला. मग मला बघणारे आहेत, जळू नका. तुझ्यावर जळायला तू काय माझी काय सवत बिवत लागून गेली काय? हा मग कसली एवढं टोचून टोचून बोलता मला? अगं मग तुला कळतंय का, संसार तुझा आहे. मग तुमचं पण आहे ना, तुमचं पण घर आहे ना हे. बाई पोरीनं नाकात दम उरवला बाई. दादा आला ना एकदा काय असेल ना त्याला एकदा विचारूनच घेते मी, तुझं म्हणणंच काय नेमकं कळतच नाही मला का का. हा जा जा म्हशी त्याच्या पैशी जाऊन बोल. मशे हा गे लाज वाटते का तुला बोलतानी? कुणाला बोलते त्याची तर अक्कल आहे का? आता काय त्यात हाय तर हाय बोलले ना मी. तुझ्या सगळं डोकं लावणे ना उपयोगच नाहीये. मी काय म्हणते तुम्हाला, तुम्ही ना माझ्यापाशी डोकं लावायला येतच नका जाऊ, समजलं ना? 100 वेळा तेच म्हणता तुम्ही की बाई तुला डोकं लावलंच नाही पाहिजे, बाई तुला बोललंच नाही पाहिजे, मग 100 वेळा कशाला इथं येत आहे मा डोकं मीच लावायला? मूर्ख आहे ना. हा हायच हा हाय. ते कसं आहे म्हणजे ना, मूर्खाच्या नादीच नाही लागावं कधीच. मूर्खाचा बाजार आहे तुम्ही. हा ना, खुशाल मला म्हणतात काय द्यावं ह्यांना खायला करून, हाय का काय घरात? नुसतं भुक 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 करतात, आणायचं तर नाव नाही. हा ना, मला सांगतात जाऊन दे, मी ना मा नवरा आला ना त्याकडेच बघते पहिला आता. काय बाई या पोरीला डोकं लावत बसावं लागत आहे. दाद्या का होय काय माहिती, वैतागून टाकलं बाय पोरीने आपल्याला, तर लय म्हणजे लय वैताग आला बाई पोरीचा आपल्याला. हा 4 दिवस जरा कधीच ते भांड आलोय. कुठे गेलता काय नु? गावात गेलतो. गावात गेलता ना? अरे तुझ्या बायकून माझ्या नाकात दमुरी नाही बाबा आता. आता काय झालं? अरे मला ती म्हैसन बिसन म्हणून राहिली. म्हैस? बघ आता तू विचार तिला. वैतागून गेले रे बाबा मी, मला ना असं वाटायला लागलं आता कुठेतरी लांब निघून जा. जाऊ दे आई, कशाला तिच्या डोक्याला लागते? अरे कशाला डोक्याला लावती, म्हणजे रोजच झालंय तिचं. 2-4 दिवस झाले का लगेच भांडण सुसायचे, 2-4 दिवस झाले आता काय 4 दिवस झाले किराणा भरला, लगेच मला म्हणजे आता परत किराणा लागतो. तुला किराणा सांगितलं होता ना तिने? अगं मम्मी मी सुद्धा वैतागलोय त्याला, काय सांगू तुला. आपलं तर ना पूर्ण डोकंच बंद झालंय. ही बाई जशी घरात करून आणली ना तशी तिने फार वैताग देऊन टाकलाय. लोकांच्या 6 वैताग देतात सुनांना, आमच्या इथं असं झालंय का सुनच वैताग देऊ राहिले आम्हाला. पस्तावा राहिलाय मम्मी लग्न अरे करू. 4-4 दिवसाला कोणी किराणा आणताय, आणि ती मला काय म्हणजे तुम्हीच खाताय म्हणे, तुम्हीच झाल्यात म्हशीवानी. आता मी हाय का घरात तरी? मला रानातलंच काम किती पुरत आहे. कोण भुकतय रे? चांगली झोपले होते, लावली किरकिर निसती, साऊंड लावल्यागत. तुझ्या मनात तरी काय नेमकं? नाही मनात काय मला सांग बरं एकदाच. तुला नेमकं करायचंय काय? काय करायचंय म्हणजे? नाही तू एवढी वर बोलती ना, आमच्या वर बोल राहिली ना एवढी. तुला करायचंय काय नेमकं ते तरी सांग बरं एकदाच. मग तुम्ही तुला सून म्हणून राहायचंय का घरामध्ये नीट नाटक? हा आम्हाला पार कुत्रा बित्र्यामध्ये जमा करून राहिली पार तू. मी थोडी तुम्हाला कुत्रा म्हणलं. मग आता काय म्हणली भावा कोण करताय म्हणून? मला वाटलं बाहेर कोण भुकतय. हा का? हा म्हणजे आमचीच आम्हालाच हे शिकवती का तू? आमचीच चाल आम्हाला शिकवती काय? हे बघा आत्या,
तुम्ही ना अशी रोज रोज भांडत नका जाऊ बरं. मी लय वैतागली तुम्हाला आता. अगं आम्ही तुझ्या संग भांडतो का तू आमच्या संग भांडते तेच कळायला गेलंय आम्हाला. अख्ख्या गावाला दिसतं कोण कुणाशी भांडतं. हा तेच ना मग सांगते ना तेच अख्ख्या गावाला दिसू राहिलंय कोण कोणाला भांडून राहिलंय ते. तुम्ही जरा तुमच्या आईला समजवा ना, जरा तोंडाला पट्टा लावू म्हणाव ना. त्याला काय बोलते तू? मायला काय म्हणली तू? म्हैस तो बापाच्या घरची खातीक ती? काय माझ्या हा? बापाच्या? माझ्या बापाचं वगैरे काढायचं ना, लिमिट मध्ये राहा तुम्ही. तिला म्हैस कास काय बोलली तू? हा मग जे आहे तेच बोलले ना, काय वेगळं बोलले मी? जे आहे ते मग एवढं राचा खात्यात ते मग मी राशन कुठून आणणार बरं? म्हणतं रोजच ते पोती पुरण 4 दिवसाभर राशन आणलं, हे केलं, किराणा भरला, ते केलं. अगं मग राशन जाता कुठं घरातलं? तुमच्या पोटात. काय येडीबिडी का काय ग? तुम्हाला तर दिवसभर मी घरी असते का? माझ्या पोटात कुठून जाईल? मग तुम्ही कुठं गावात जाता का जेवायला? रानातली काम तुझ्या कोणी येतात काय करायला? हा आपल्याला तर नको रानात जायला, काळी पडशील ना पांढरी बावली. माझ्या बापाचं माझ्या घरचं काढता का तुम्ही लोक? तुम्हाला दाखवते हे बघा, मी ना घर सोडून जाईल बर का. ए जा जा काय जा जा जा. निघ. जा तुला तुझं आता सांगता येत नाही का? खूप टेन्शन आलंय तुझं आता. टेन्शन आलं. वैताग हे आला बघा, तुझा. विचार करा, मला जाऊन देऊ नका. तुमचं वाटोळ होईल. काय नाही वाटोळं वाटत. नाही ना, जातेच मग मी. जा. हा बघते मी पण. निघ. काही नाही करत ती, नको टेन्शन घेऊ. कुठं नाही जात ती, ते आपल्याला धमकी देती फक्त. ऐकून टाकले बाबा. असं झालं ना, उगाच तुझं लग्न करून दिलं. तुला तसा ठेवलेला परवडला असता मला. जेव्हा मला एकटीला सगळं करावं लागतंय तेव्हा चालले मी. चालले होय. जा. जा मग जा ना. बघा बरं का, विचार करा तुम्ही. जा बाई, मी आता माझ्या माहेरी गेली की येणार नाही परत. नको येऊ. नको येऊ. जा परत एकदा विचार करा तुम्ही. जा ना. विचार करून बघतो. नाही नाही, आता मी ऐकणारच नाही. आता मी खरंच जाणार आहे. धर. हे बघ, जा. चालले मी. जा ना. तू टेन्शन घेऊ नको दाद्या. हिला सवय लागलेली, पहिले पण ही 4 वेळा गेलेली आहे माहेराला. ही काय करणार आहे माहिती का? 4 दिवस राहील आणि उड्या मारत येईन आपली. चल. आत्या, हा? आले. हा. माहेराला गेलते ना? नको म्हंटल, जाऊन म्हंटल. नाही 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 जा. अहो आत्या नको ना. अगं जा ग. अहो आत्या नको ना. मी काय म्हणते, मी इथंच राहते. कशाला आमचा रक्त आटवायला? नाही आत्या, काय चुकलं का माझ्याकडून? नाही ग, तुझं कुठं काय चुकलं? आमचं चुकलं आहे ना दाद्या? नाही आत्या, मला माहिती माझ्याकडूनच चुकलंय खूप काही. सॉरी. मी तुमच्या दोघांचे हात जोडून माफी मागते. इथून पुढे ना असं कधीच नाही होणार. मी खरंच नीट वागल. माहितीये मी खूप नासतूस करते. इथून पुढे नाही करणार मी असं. आपण खूप जपून जपून सगळं हे वापरू. आहे ना? हा. मग मी आधीच तुला तेच सांगत होते ना. आधीच समजलं असतं तर काय झालं असतं? नाही ते मला गेल्यावर समजलं. माहेराला जाताना ना. मी इथूनच आले परत. चला मग घरात आता. आले तुम्ही? झालं काम वगैरे मग सगळं? थकले नाही ना जास्त? नाही एवढं नाही चुकलो. हा का? सकाळी खूप लवकर गेलते हो तुम्ही. हो ना, लवकरच जावं लागतं. ते तर आहे. जाऊन द्या, काय नाही एवढं. जा तुम्ही लवकर. कसं लवकर गेलं तर काम पण होईल ना. मी आत्याला चहा ठेवते. चहाचा टाइम झालाय त्यांचा. ओ आत्या, आत्या हयू उठा ना. जोडीने. अहो आत्या, चहा ठेवू का तुम्हाला? चहा आहे. हा चहा तर ठेव. पण तुझ्याकडे एवढी सुधारणा झाली, तुझ्याकडे बघून मला जरा बरं वाटायला लागले. आता काय करणार, सुधारले मी. खूप भांडले पहिली. आता नको वाटतं भांडायला. असं वाटतं कशाला आपल्या घरात किरकिर. चांगलं चाललंय तर चांगलंच चालवावं ना. बरं झालं लवकर कळालंय तुला. नाहीतर कुणाला लवकर कळत पण नाही. आणि मला असं वाटतं प्रत्येक सासू सुनानी ना असं चांगलं राहायला पाहिजे. हो आत्या, आपण असंच राहू. कधीच भांडायचं नाही आपण. बर, पण अजून एक गोष्ट चांगली झाली. काय हो? तुम्हाला कळाली दोघांना? नाही. पहिले आपले सगळे पैसे खर्च होत होते. हा आता 25,000 10,000 खर्च
बाकीचे पैसे तर मागे राहतात का नाही. हा ते तर आहे. आणि ती साठून साठून मी तुमच्यासाठीच ठेवलेत, काही लोकांसाठी नाही. 4 महिने झाले पैसे साठवते मी. हा का? मग 4 महिने झाले तुझ्यात बदलाव झाला तेव्हापासून पैसे साठवते माहिती का. ते तर आहे. खरंच मी पहिली किती वाईट होते ना हो. वाईट नव्हती, तुझी बुद्धी चालत नव्हती. हा आता चालायला लागली बरं का आत्या बुद्धी माझी. हा आता नाही मी असं नुकसान करणार, जेवढं लागेल तेवढंच मागणार. आता 4 महिने दिसतंय, हॉटेल नाही काही नाही. काय वहिनी काय बोला ना. काय दिसत नाही आता 4 महिने झाले. कुठं जायचंय आम्हाला आता. जेवायला हॉटेलला. हे असे ना गावातले लोक टिवल्या भावल्याच करत असतात बाई. हो का बरं आमचं वाईट म्हणजे तुम्हाला असं वाटतं का आमचं वाईट व्हावं आता. नाही दररोज होते म्हणून म्हणलं 4 महिने झाले दिसत. आता कसं आहे, हुडबुद्धी होती ती, तिला कळत नव्हतं. असं का? आता समजायला लागलंय. आता 2-4 महिने झालंय आमचं घर जरा चांगलं चाललंय, बाहेर चाललंय का? एकदम मस्त. चालायचं का कुठं जेवायला हॉटेलला? ते सोडून दिलं आम्ही हॉटेलचं जेवण. उलट पूर्वा स्वयंपाक कर यांना जेवण बनवून लाव. तुम्ही बस वाटलंच तर मी ना आम्हाला आता आहे ना, जेवण करते. काय झालं माहिती का, घरचं खायची सवय लागली आता. आता आम्हाला हॉटेलचं नको वाटायला लागले. तुम्ही फक्त मला सांगा तुम्हाला काय काय खायचंय, सगळं असं पट्टापट्टा बनवून देईल मी. खायला चांगली सुधारणा झाली दिसते आहे ना? मग काय रे गुळ शेंगदाणे साखर बनवा स्वयंपाक बनवा, चहाचं बघ. चांगलं जेवण दार. हा 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 बस बस. बसू का? हो मला वाटतं जरा ए भाऊ असंच राह आता. हो हा सुधारले तर चांगले. हा चांगलंच झालं. चला मग जेवायला. हा, चला. मला जेवू घाला, मी जातो जेवण करून. मग चला, चला. नको आता हॉटेलात. हा हा चला चांगले गोडवडी तुमच्या हाताने दे जरा जेवण.